ज्या अर्थी असे रोपं दिल्यावर कंपनीवाले सांगतात की करोडो रुपये होतात. पण अशी रोपं दिल्याच्या नंतर त्यांनी फोन बंद करून ठेवले आणि त्याच्यानंतर कसे करोडो रुपये होतील? फक्त यायचेच करोडो रुपये होतात, हे कंपनी सांगते. कंपनी काय करते, यायचे पैसे काढून घेते आणि त्याच्यानंतर कधीच फोन उचलत नाही आणि यायचा फोन पण लागत नाही. आता माझं पण तसंच झालेलं आहे. पुसदचा जो राठोड नावाचा जो व्यक्ती होता, त्यानं रोपं आणून दिले. त्याच्यानंतर त्यानं कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन नाही केलं. फक्त एक एक दिवस रोपं घेऊन आला. त्याच्यानंतर तुम्हाला 10 दिवसाच्या नंतर व्हिजिट देतो म्हणून सांगितलं. पण ते परत आला नाही. त्याचा फोन पण आज बंद दाखवत आहे. याच्यात कसे करोड रुपये होतील? नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव गोपाल शेळके, गुलबर्ग बायोटेक ॲग्रिकल्चर, मलकापूर, जिल्हा बुलढाणा. आज आपण आलो आहोत यवतमाळ जिल्ह्यामध्ये. तर आपण या शेतकऱ्यांची मुलाखत घेऊ. यांनी किती झाडं लावले सर? आपण आपलं नाव सांगा आणि आपण झाडं किती लावली? सचिन रामेश्वर सांगळे, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ. माझ्या शेतात झाडं लावलेले आहे. एका एकरात 450 झाडं लावलेले आहेत. बरं. आपण हे झाडं कुठून आणले होते? मी ते पुसदचे जे एक राठोड म्हणून होते, त्यांच्याजवळून घेतले होते. मी सचिन रामेश्वर सांगळे, राहणार उदारपूर, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ. मी चंदन शेती चंदनाची झाडं लावलेली आहेत. एका एकरमध्ये 450 झाडं लावलेली आहेत. मी हे रोपं पुसदच्या एका एजंटकडून घेतले होते. तर तो आता 1.5 वर्ष झाले या झाडाला. तो त्याच्यानंतर त्यानं कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन केलेलं नाही आहे. त्याचा फोन पण बंद आहे. तर त्याच्यामुळं माझ्या झाडाचं डेव्हलपमेंट काही झालेलं नाही आहे. 1.5 वर्ष झालेल्या या प्लॉटला याची डेव्हलपमेंट काहीच नाही आहे. कंपनीवाल्यांनी ज्यावेळेस सुरुवातीला झाडं दिले होते, त्यावेळेस खूप म्हणजे असे बोलत होते, पैशाची लालूच, एवढे पैसे होतील, तेवढे पैसे होतील. आणि त्याच्यानंतर एक वेळा ते पैसे घेऊन गेले, रोपं देऊन गेले. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची त्यांनी मार्गदर्शन केलेलं नाही आहे. मग याच्यात शेतकऱ्याची खूप मोठी फसवणूक होत आहे. म्हणून सांगतो की शेतकऱ्याची फसवणूक झाली नाही पाहिजे. याच्यात काहीतरी म्हणजे डेव्हलपमेंट झाली नाही तर शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. कारण की आज या प्लॉटला 1.5 वर्ष झाले आणि 3 फुटाच्या वर झाड नाही झालेलं. तरी सगळ्यांनी याची दक्षता घ्यायला पाहिजे. बरं. तुम्ही पुसदून झाडं आणले, त्यानंतर तुम्ही त्यांच्याकडून काही मार्गदर्शन वगैरे घेतलं नाही का? त्यांनी खूप सांगितलं होतं अगोदर, आम्ही तुम्हाला 10 दिवसाच्या नंतर व्हिजिट देऊ. पण एक वेळा झाडं दिल्याच्या नंतर ते परत कधीच आले नाही आणि त्यांचा फोन नंबर पण बंद आहे. पण त्याचा फोन वगैरे किंवा काही ॲड्रेस काही नाही, काहीच नाही. ॲड्रेस? त्याचा ॲड्रेस असता तर त्याला काहीतरी आयडिया काढून कुठून तरी भेटून आलो असतो. पण त्याच्यानंतर काहीच आयडिया नाही भेटली. त्याच्यामुळं आम्ही त्याला सोडून दिल्यासारखंच झालं. ठीक आहे दादा. मला एक सांगा की चंदनामध्ये आता शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे काय? हो, 100% गरज आहे. कारण की चंदन असं झाड आहे का त्याची पुढची प्रोसेस जोपर्यंत माहीत नाही, तोपर्यंत त्या झाडाचं आपण काहीच नाही करू शकत. आणि हे नवीन नवीन प्रकारची जात आहे. याच्यात काही असं कापूस पराठीसारखं इकडून तिकडून माहिती भेटेल असं काहीच नाही आहे. जोपर्यंत आपल्याला पूर्णपणे याचं मार्गदर्शन भेटत नाही, तोपर्यंत चंदनाचं झाड लावायची तयारी ठेवूच नका. जोपर्यंत असा व्यक्ती भेटत नाही का त्याला पूर्ण मार्गदर्शन आहे आणि तो आपल्याला देऊ शकतो, तरच चंदनाच्या शेतीच्या मागं लागा. नाहीतर चंदनाच्या शेतीच्या मागं लागून आपला वेळ आणि पैसा खर्च करू नका. हा संदेश इतर शेतकऱ्यांसाठी आहे असं समजतो मी. हो, 100%. कारण की माझं नुकसान झालेलं आहे म्हणून मी सांगत आहो. चंदनामध्ये मार्गदर्शन किती महत्वाचं आहे हे आपल्याला आपल्या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. धन्यवाद.